लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी, खुश खबर. ज्या ज्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये मिळाले अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो, पुन्हा 1500 रुपये सुरू झाले. हे बघा, शासनाचं नियोजन काय होतं, 3000 रुपये देण्याचं नियोजन शासनाने आखलं होतं. परंतु मकर संक्रांतीच्या पहिले तुम्हाला 1500 रुपये देण्यात आले आणि ते होते डिसेंबरचा हप्ता. डिसेंबरचा हप्ता होता तो, आणि तो हप्ता होता 18वा हप्ता. परंतु आता जो 19वा हप्ता सुरू झालेला आहे तो आजपासून सुरू झालेला आहे, आणि जे मुख्यमंत्री साहेबांनी बोललं होतं ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. पुन्हा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये सुरू झालेले आहेत. तुम्ही सर्वांनी मेसेज चेक करा. चला पटकन मोबाईलचे मेसेज चेक करा. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. 1500 रुपये थेट जमा होणे सुरू झाले. ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. तसेच तुम्हाला अजून महत्त्वाचे अपडेट पाहायला भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तुम्हाला बघा 14,300 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला मिळणार आहे. तरी 14,300 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती पण सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त सर्वांनी. चला पुढे बघा, लाडक्या बहिणींनो पुढे बघा, कामाची माहिती आहे तुमच्यासाठी. हे बघा, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशी माहिती मिळते जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. बरोबर ना लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशी माहिती कोणीच सांगणार नाही. हे बघा, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली होती, हे बघा डिसेंबरचे जर 1500 रुपये तुम्हाला देण्यात आले, त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी लगेच त्यांनी बोललं होतं की त्यांना आता पत्रकारांनी बोललं होतं मुख्यमंत्री साहेबांना तेव्हाच की बघा 3000 रुपये देणार होते. काय झालं त्याचं, तर मुख्यमंत्री साहेबांनी तेव्हा एक गोष्ट सांगितली होती की आम्ही जे काही सण असतात तेव्हा आम्ही आगाऊ हप्ता देतो, म्हणजे पुढील हप्ता पण देऊन टाकतो, म्हणजे 3000 रुपये देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर 3000 रुपयेच देणार होतो, परंतु काही गोष्टींमुळे फक्त 1500 रुपये आम्ही डिसेंबरचा हप्ता आता देत आहोत, म्हणजे तेव्हा असं मुख्यमंत्री साहेबांनी बोललं. आणि तेव्हाच त्यांनी काय बोललं होतं की आम्ही 16 तारखेनंतर लगेच आम्ही जानेवारीचा पण हप्ता देणार आहोत. हे बघा, आणि अखेरकार जानेवारीचा हप्ता सुरू झाला. जे बोललं होतं मुख्यमंत्री साहेबांनी ते पुन्हा झालेलं आहे, आणि 16 जानेवारीनंतर आम्ही लाडक्या बहिणींना पुन्हा हप्ता देऊ असं मुख्यमंत्री साहेबांनी बोललं होतं. आणि अखेरकार जे 1500 रुपये ते पुन्हा वाटप सुरू झालेले आहेत. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा वाटप सुरू झाली, आणि लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. हो, या सर्व गोष्टीमुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत, कारण पुन्हा हप्ता आला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. पुन्हा म्हणजे डबल हप्ता. 1500 पहिले डिसेंबरचे आले आणि आता 1500 आले, म्हणजे 3000 झाले ना. बरोबर 3000 झाले. फक्त 2-3 दिवसचा गॅप पडला, बस, दुसरं काही झालं नाही. आणि अखेरकार 3000 रुपये वाटप सुरू झाले. आता बघा तुम्हाला हप्ता आला का जानेवारीचा, कारण जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. तुम्हाला आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता जमेल त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला माहिती. तसेच काही टॉप अपडेट कामाच्या बातम्या आहेत. तसेच 14,300 रुपये संदर्भात पण माहिती आहे. पुढे सांगतोच मी तुम्हाला सर्व माहिती. आता बघा, चला आता बघणार आहोत आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट. हे बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. आता नीटपणे समजून घेऊया सिंपल सोप्या भाषेमध्ये. काय आहे महत्त्वाची अपडेट, चला सांगतो तुम्हाला. हे बघा लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता जानेवारीचा. तर हा जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेले आहे. ओके, तर वाटप सुरू झालेलं आहे. या हप्त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. तुम्हाला 1500 आता पुन्हा सुरू झालेले आहेत. जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला नसेल तर बघा आज कोणत्या वेळी टाईममध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल त्याबद्दल माहिती देतो.
माझी एकच विनंती आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलवर जरी नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्व बहिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा, सर्वांना माहिती कळू द्या. चला आता आपण डायरेक्ट मेन मुद्द्याची माहिती बघणार आहोत. हे बघा, तर काय झालं होतं मागच्या वेळी, तर काँग्रेस कमिटी यांनी एक पत्र पाठवलं होतं निवडणूक आयोगाला की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये न देता पहिले म्हणजे हप्ता देऊच नका असं बोलण्यात आलं होतं. परंतु निवडणूक आयोगाने म्हटलं की 1,500 रुपये डिसेंबरचा हप्ता देऊ शकता, परंतु आगाऊ हप्ता जानेवारीचा देऊ शकत नाही असं तेव्हा बोललं होतं. आणि अखेरकार निवडणूक नंतर तो हप्ता तुम्ही देऊ शकता असं बोलण्यात आलं. निवडणूक संपूर्ण झाली, 16 तारखेनंतर हप्ता देऊ असं मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं आणि अखेरकार 1,500 रुपये राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये, सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यात, सर्व गावात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप सुरू झालेले आहे. चेक करा सर्वांनी मोबाईलचे मेसेज. तर बघा किती जणांना हप्ताला सांगतो तुम्हाला आता बघा. चला पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती, माझ्या सर्व माता बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती आहे आणि ही सर्व अपडेट बघून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहात. काय आहे अपडेट, चला सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगतो. हे बघा, इथे मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे ते तुम्ही पहिले बघू शकता. लाडक्या बहिणींनो, ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी ते बोललेलं आहे त्यामुळे सर्व बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. हे बघा, आम्ही नियमित हप्ते देत आहोत. मोठ्या सणांमध्ये आगाऊ हप्ता देण्याची आमची पद्धत आहे. आयोगाने आगाऊ हप्ता जारी न करण्याचे निर्देश दिले असल्याने तो जारी केला जाणार नाही. म्हणजे निवडणूकच्या पहिल्या हप्ता दिला जाणार नाही, त्यामुळे फक्त डिसेंबरचेच तुमच्या खात्यामध्ये तेव्हा 1,500 रुपये जमा झाले, बरोबर. परंतु आता हे बघा, आणि आम्ही 16 जानेवारीनंतर ते करू, म्हणजे 16 जानेवारीनंतर आम्ही 1,500 रुपये पुन्हा देऊ असं मुख्यमंत्री साहेबांनी तेव्हा बोललं होतं, बरोबर. तर अखेरकार जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि 16 जानेवारीनंतर हप्ता सुरू झालेला आहे. आता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे. मेसेज पडले बहिणींना, भरपूर बहिणींना मेसेज पडणे सुरू झाले. 1,500 रुपयेचा मेसेज येणे सुरू झालेला आहे. ही सर्वात मोठी खुश खबर आहे राज्यातील सर्व बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. चला पुढे बघा अजून माहिती. हे बघा, तर लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे, ज्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. आणि 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला नेत्रदीपक विजय मिळवून देण्याचे श्रेय या योजनेला जाते. हे बघा, योजना फार फेमस झालेली आहे. मागच्या वेळी तुम्हाला KYCसाठी पण विचारण्यात आलं. KYC भरपूर बहिणींनी केली. 45 लाख बहिणी अशा आहेत ज्यांनी KYC केली नाही. त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पुढे काय होणार आहे त्या बहिणींचं ते पण आपण सांगणार आहोत याच व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा. पहिले एक गोष्ट इथे लक्षात घ्या, जो जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे तो किती बहिणींना आला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर किती जणांच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला हे बघा. ज्यांना ज्यांना जानेवारीचा हप्ता आला असेल ना, त्यांनी एक काम करा, आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आला म्हणून हप्ता. ज्यांना ज्यांना आला असेल त्यांनी 1,500 रुपये आले असे कमेंट करा, बरोबर. चला पटापट, ज्यांना आला असेल त्यांनी कमेंट करा. ज्यांना कोणाला हप्ता नाही आलेला असेल त्यांनी नाही कमेंट करा. मी सांगतो त्यांच्या खात्यामध्ये आज किती वाजता, ज्यांना आलेलं नाही त्यांच्या खात्यामध्ये किती वाजता आज हप्ता जमा होईल त्याबद्दल पण माहिती मी देतो. फारच महत्त्वाची माहिती आलेली आहे ती पण. तर व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती. बघा आता, चला किती जणांना हप्ता आला त्याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. आता मी काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टी लक्षात घ्या पहिले लाडक्या बहिणींनो, फारच महत्त्वाच्या आहेत. हे बघा, 45 लाख बहिणी आहेत. हे बघा, बरोबर ना, 45 लाख बहिणींनी KYC केली नाही. आता या बहिणींचं काय होणार, यांना पुढील हप्ता मिळेल की नाही हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. हे बघा, मी शासनाला, रोज तुम्ही बघत आहात आपल्या चॅनलचे व्हिडिओ, तुम्ही रोज बघतात, जे रोज बघतात त्यांना चांगलंच माहीत आहे. मी मागणी करत असतो रोज व्हिडिओमध्ये. मागणी काय करत आहे
या 45 लाख बहिणींसाठी मागणी करत आहे की या बहिणींना KYCसाठी पुन्हा मुदतवाढ द्या, पुन्हा KYC सुरू करा आणि काही नाही 10-20 दिवस पण जरी मुदत दिली तर खूप बरं होईल. 10-20 दिवस पण जरी मुदत दिली तर खूप बरं होईल. या बहिणींना KYC करता येईल आणि यांचा लाभ सुरू होऊन जाईल. तर यामुळे मी ही मागणी करत आहे आणि राज्यातील सर्व बहिणींना हप्ता मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. तर पुन्हा KYC सुरू होईल, मग त्या बहिणींना पुन्हा म्हणजे लिंक जरी सुरू झाली तर त्या बहिणींना KYC करता येऊ शकते. यामुळेच आपले सर्वांचे प्रयत्न चालू आहेत आणि याबद्दलच आपण मागणी करत आहोत. ठीक आहे, ज्या ज्या बहिणींची KYC बाकी असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि हप्ता आता वाटप सुरू होणार आहे ज्या बहिणी पात्र आहेत. आणि मागच्या वेळी शासनाने स्पष्ट केलं होतं की ज्या बहिणींची KYC 31 डिसेंबरपर्यंत झाली नाही त्यांचा पुढील हप्ता आम्ही बंद करू. म्हणजे आता सध्या तरी जरी हप्ता मिळाला पण असेल पण फेब्रुवारी महिन्यापासून हे बघा, फेब्रुवारी महिन्यापासून ह्या गोष्टी लागू होऊ शकतात. हप्ता त्या बहिणींचा बंद पण होऊ शकतो. आलं लक्षात? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मी ही मागणी करत आहे की KYCसाठी मुदतवाढ भेटायला पाहिजे म्हणून. चला ठीक आहे, याबद्दल तर आपण बोललोच आहोत पुढे पण. आणि एक अजून माझी मागणी आहे की पुन्हा फॉर्म पण सुरू करायला पाहिजे, बरोबर ना? कारण भरपूर बहिणींनी फॉर्म भरलेले नाहीत. फॉर्म पण पुन्हा सुरू करायला पाहिजे असं माझं मत आहे. आता हे बघा, भरपूर बहिणींचं नवीन लग्न झालं, त्यांचं वय आता 21+ झालं, तर अशा बहिणींना आता फॉर्म भरता यायला पाहिजे ना. तर त्यामुळे माझी तीच मागणी आहे की फॉर्मची लिंक पण पुन्हा सुरू करायला पाहिजे शासनाने. चला ठीक आहे, माहिती पण समजली. आता 3-3 हजार रुपयेचा हप्ता किती बहिणींना आला त्याविषयी माहिती समजून घेऊ आपण. ती माहिती फार महत्त्वाची आहे. बघा ती माहिती आता. चला लाडक्या बहिणींनो, आता माहिती नीटपणे लक्षपूर्वक ऐका. 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे. हो, वाटप सुरू झाले आणि 3,000 रुपये वाटप जे आहे, 3,000 रुपये वाटप म्हणजे तसं नाही, ते तुम्हाला लक्षात येईल त्या पद्धतीने सांगतो. 3,000 रुपयेचं नियोजनच शासनाचं आहे. आणि 3,000 रुपये नियोजन कसं आहे, पहिले डिसेंबरचे 1,500 रुपये मिळाले याच महिन्यात आणि याच महिन्यात अजून जानेवारीचा हप्ता पण मिळत आहे. म्हणजे 3,000 रुपये वाटप नियोजन बरोबर झालं. फक्त एवढं आहे की 2-4 दिवसाच्या गॅपमध्ये हप्ता आला. तो पहिले तुम्हाला डिसेंबरचे 1,500 रुपये आले आणि आता 1,500 रुपये हे जानेवारीचे आलं. तुमच्या लक्षात? सर्वांनी मॅसेज चेक करा. हप्ता आला नसेल तर 1-2 तासामध्ये येऊन जाईल किंवा 1-2 दिवस पण लागू शकतात. परंतु वाटप आता सुरुवात केलेली आहे शासनाने. पुन्हा सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. पुन्हा हप्ता लाडक्या बहिणींना आता एकच दम नवीन वर्षाचे गिफ्ट मिळत आहे आणि प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तसेच मी तुम्हाला बोललो होतो 14,300 रुपये संदर्भात. तरी 14,300 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. जेव्हा मी तुम्हाला आता टॉप कामाच्या बातम्या सांगणार आहे तेव्हा तुम्हाला या 14,300 रुपये संदर्भात पण अपडेट पाहायला भेटणार आहे. फारच महत्त्वाची अपडेट आहे, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती ती 14,300 रुपये संदर्भात. ती माहिती पण बघून जायची आहे. फार कामाची माहिती आहे बहिणींनो. ओके, चला. तर लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत कारण पुन्हा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. आणि ज्या पद्धतीचं शासनाचं मुख्यमंत्री साहेबांचं नियोजन आहे त्या पद्धतीनेच हप्ता दिला जात आहे आणि यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झालेल्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती राज्यातील सर्व माझ्या बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. ठीक आहे, आता आपण लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती ते बघितलेली आहे. आता आपण टॉप कामाच्या बातम्या बघणार आहोत, ज्या बातम्या तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि ज्या मागण्या मी केलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी तुम्ही परत रिप्लायमध्ये कमेंटमध्ये मागण्या त्या करू शकता तुम्ही. तरी जास्तीत जास्त मागण्या वाढल्या तर शासन त्यावरती विचार करेल. KYCसाठी पण लिंक सुरू करू शकतं आणि पुन्हा फॉर्मसाठी पण लिंक सुरू होऊ शकते. मला हे सांगा, किती बहिणींनी फॉर्म भरलेला नाही लाडकी बहीण योजनेसाठी, त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्या क्षणी येईल बहिणींनो, ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे. परंतु ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी मला कमेंट करून सांगा. म्हणजे आकडा समोर यायला पाहिजे किती बहिणींनी फॉर्म भरलेला नाही म्हणून. मग आपण अजून मागणी करू शकतो की फॉर्म सुरू करावा, त्या बहिणींना पण लाभ मिळू द्या.
यासाठी आपण मागणी करणार आहोत. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. चला ठीक आहे, ही माहिती आपण संपूर्ण बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता बघा टॉप कामाच्या बातम्या. पहिलीच बातमी आहे, ट्रम्प यांची इराणच्या मित्रांसाठी नवी घोषणा, भारतावरील टॅरिफ 75 होणार का? तर अत्यंत महत्त्वाची पहिलीच बातमी आहे. देश विदेशातील बातम्या जाणून घेणं हे फार महत्त्वाचं असतं आणि काय सध्या घडत आहेत देश विदेशात ती माहिती पण तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. कोणीच सांगत नाही तुम्हाला, मी सांगतो फक्त. सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वाच्या माहिती आहेत. तसेच मी तुम्हाला बोललेलं आहे 14,300 रुपये संदर्भात अपडेट ती पुढे पाहायला मिळेलच तुम्हाला अपडेट. बातमी नंबर 2मध्ये ती अपडेट असणार आहे. पहिले बातमी नंबर 1 बघा. हे बघा, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर आणखीन 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेनं आमच्यावर लादलेल्या निर्बंधाच्या मुद्द्यावरून झुकण्यास नकार देता यावा यासाठी भारतानं त्याचा कणा ताठ ठेवावा. इराणचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जावेद झरीफ यांनी नोव्हेंबर 2019 हे वक्तव्य केलं होतं. तरीही 6 वर्षापूर्वी हे वक्तव्य जेवढं प्रासंगिक होतं तितकंच आजही प्रासंगिक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्यांवर 25% अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. हे बघा, इराणसोबत व्यापार करणाऱ्यांवर 25% टॅरिफ अतिरिक्त अजून टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर लिहिताना म्हटलं होतं की इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणबरोबर व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाच्या अमेरिकेबरोबरच्या व्यापारावर तात्काळ 25% कर आकारला जाईल. हा आदेश अंतिम आणि निर्णायक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. भारतावर आधीच अमेरिकेने 50% टॅरिफ लादलेलं आहे. अमेरिकेनं भारतावर सुरुवातीला 25% कर लादला. नंतर रशियाकडून तेल खरेदी थांबवावी म्हणून भारतावर दबाव आणण्यासाठी अतिरिक्त 25% कर लादला. आता भारत आणि इराणमधील व्यापार कायम राहिला तर भारतावरील एकूण टॅरिफ 75% पोहोचेल. हे बघा, अशी परिस्थिती केवळ भारतासमोर नाही तर इराणशी व्यापार करणारे सर्व देश अडचणीत सापडले आहेत. बघा, तर इराण आणि भारतातील व्यापार ट्रेंडिंग इकॉनॉमिक्सच्या एका रिपोर्टनुसार भारताकडून इराणला होणाऱ्या मुख्य निर्यातीत 512.92 दशलक्ष डॉलर किमतीच्या सेंद्रिय रसायनाचा समावेश आहे. त्यानंतर फळं, मेवा, लिंबूवर्गीय फळांची साल आणि खरबूज आहेत. याची 311.60 दशलक्ष डॉलर किमतीची निर्यात आहे. खनिज इंधन, तेल आणि डिस्टिलेशन प्रोडक्ट्स ज्यापासून पेट्रोलियम उत्पादन, अल्कोहोल आणि अत्तर बनवले जातात, तर यांची आयात 86.48 दशलक्ष डॉलर एवढी होती. चला ठीक आहे, ही बातमी समजली. पुढील बातमी बघा, बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 आहे, सोनं आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किमतीत विक्रमी वाढ, पहा आजचा 1 तोळ्याचा दर. हे बघा, सोनं सर्व बहिणी खरेदी करतात. सोनं कोणी पण खरेदी करतं. सोन्याचा भाव आपण बघत आहोत. दिवसेंदिवस सोन्याचे भाव गगनला भिडलेले आहेत. सोन्याचे भाव फार प्रचंड वाढलेले आहेत. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे भारतीय सराफा बाजारात सोने चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ सुरूच आहे. तसेच चांदीच्या दरातसुद्धा तेजी सुरूच आहे. या दरवाढीमुळे लग्नसराईत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या
ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे बघा. 24 कॅरेट सोन्याचा दर बघा, तर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 3800 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 14,21,500 रुपयांवरून 14,25,300 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 1,42,150 रुपयांवरून 1,42,530 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. आजचा चांदीचा दर किती, मग चांदीचा दर पण समजून घ्या. हे बघा, आजचा चांदीचा दर, तर सोन्याच्या दरात तेजी आलेली असताना चांदीच्या दरात पण सुद्धा वाढ झाली आहे. या वाढीमुळे चांदीचा दर हा 2,75,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे बघा. तर चांदीच्या दरात पण वाढ झालेली आहे प्रचंड. चला, मी तुम्हाला बोललो होतो सुरुवातीला 14,300 रुपये संदर्भात पण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. तर 14,300 रुपये काय आहे बघा, 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे. आजचा दर किती, 14,300 रुपयेपर्यंत सोन्याचा भाव गेलेला आहे. 24 कॅरेट 1 ग्रामचा भाव. ओके, तर हे सोन्याचे भाव होते हे 14,300 रुपये 24 कॅरेटमध्ये. आलं तुमच्या लक्षात. चला, ही माहिती पण समजली. शेवटची बातमी बघा आता. शेवटची बातमी आपण बघणार आहोत. फार कामाची बातमी आहे, महत्त्वाची आहे. हे बघा, तर बातमी नंबर 3 बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना एस.टी प्रवास मोफत. जाणून घ्या सविस्तर माहिती. आता जे पण सरकारी कर्मचारी आहेत त्यांना एस.टी प्रवास मोफत मिळणार आहे, याबद्दल ही बातमी आहे. तुम्ही पण सरकारी कर्मचारी असाल, तुमच्यासाठी माहिती फार महत्त्वाची आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून 8 जानेवारी 2026 रोजी प्रशासकीय स्तरावरती झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना एस टी बसने मोफत प्रवास करण्याच्या सोबतीबाबत काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेले आहेत बघा. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून 8 जानेवारी 2026 रोजी प्रशासकीय स्तरावरती झालेल्या चर्चेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना एस टी बसने मोफत प्रवास करण्याच्या सोबतीबाबत काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेले आहेत. या निर्णयाचा मुख्य उद्देश हा दुर्गम भागातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुलभ करणे आणि त्यांच्या कामाचा दर्जा सुधारणे हा असून हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट लागू होणार आहे. चला मित्रांनो, याबद्दल अधिक माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, तर जे कर्मचारी अधिकृत सरकारी कामांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत आहेत त्यांना त्यांची ओळखपत्र दाखवल्यावर विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. तसेच गृह विभाग, आरोग्य विभाग आणि महसूल विभागातील मैदानी स्तरावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर कर्मचाऱ्यांसाठी मासिक पास किंवा ड्युटी पास देण्याची तरतूद केली जात आहे, ज्याचा खर्च संबंधित विभाग एस टी महामंडळाला घेता येईल. अशा हेतूने हे पास देण्यात येणार आहेत. खाजगी वाहनांना वापर कमी करून एस टीने प्रवास केल्यास सरकारी इंधन आणि भत्त्यात खर्च बचत होईल आणि ग्रामीण आणि डोंगरी भागात रेल्वेची सुविधा नसल्याने एस टी हा एकमेव पर्याय असेल जिथे काम करणाऱ्या शिक्षक, अंडी ग्रामसेवकांसाठी ही सवलत मोठी मदत म्हणून ठरेल. कर्मचाऱ्यांचा
प्रवासाचा खर्च सरकार थेट महामंडळाला येणार असून एस.टीच्या उत्पादनातही भर होणार आहे. तसेच सध्या तरी ही सवलत साधी आणि एशियाड बससाठी विचारात घेतली जात असून शिवनेरी आणि शिवशाही यासारख्या वातानुकूलित बससाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकतात. तसेच त्या प्रवासांची वेगळी पैसे द्यावी लागतील. वैयक्तिक प्रवासासाठी ही सवलत नसून ही केवळ कार्यालयीन कामासाठी आहे. त्याचबरोबर वैयक्तिक किंवा कौटुंबिक प्रवासासाठी देखील ही कर्मचाऱ्यांसाठी ही सवलत नसेल. त्यासाठी पूर्ण तिकीट काढावे लागेल. तसेच काही विभागात प्रवासाची नोंद करण्यासाठी विशेष ट्रॅव्हल व्हाउचर किंवा डिजिटल करण्याचा वापर बंधनकारक केला जाऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाला सरकारी कामाची गती वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चला, ही बातमी पण फार महत्त्वाची होती. चला, आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप कामाच्या बातम्या बघितल्या आणि सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती मी तुम्हाला दिली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.